आणि केरळमध्ये 4 जून रोजी दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रामध्ये 6 आणि मुंबईमध्ये 11 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे। सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होतो। यावर्षी मान्सूनला 3 दिवस विलंब होत असून महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईत दाखल होणारा मान्सून स्थिर होण्यास थोडा वेळ अजून घेणार आहे। मात्र त्यानंतर हवामान घडामोडींवर त्याची तीव्रता अवलंबून राहील अशी माहिती सुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे। दरम्यान मान्सून दाखल होईपर्यंत राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या वेळेस मान्सून पूर्व पावसाचा जोर कायम राहील असं सुद्धा हवामान अभ्यासकांनी सांगितलंय। माझ्यासोबत हवामान तज्ञ डॉक्टर SD सानप सर आहेत। सर, मान्सूनची प्रगती कशी आहे आणि महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत दाखल? येस, आता जर बघितलं आपण तर आज केरळमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि त्याने पूर्ण केरळ व्यापलेलं आहे आज। आणि दक्षिण कर्नाटकचा जो मंगळूर स्टेशन आहे तिथे सुद्धा तो आलेला आहे। त्याचबरोबर दक्षिण कर्नाटकातील काही अजून भाग त्याने व्यापलेला आहे आणि दक्षिण तामिळनाडूतला काही भाग मान्सूनने व्यापलेला आहे। महाराष्ट्रामध्ये कधी येईल असं जर बघितलं तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये तो गोव्यासह तळकोकणामध्ये येण्याचे चान्सेस आहेत। कशी परिस्थिती असणार आहे जेव्हा महाराष्ट्रात मान्सून येईल 2 ते 3 दिवसात? तिथून पुढे संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला साधारणपणे किती दिवस लागू? महाराष्ट्रामध्ये तळकोकणात आल्यानंतर जे तळकोकणातले जे डिस्ट्रिक्ट आहेत जसं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यामध्ये पणजी किंवा पूर्ण गोवा असेल तिकडं चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यापुढचा प्रवास त्या वेळेच्या कंडिशन्सवर अवलंबून राहील। तर तसे अपडेट्स आपण देऊ। एल निनोची फार सध्या चर्चा होते, तर साधारणपणे महाराष्ट्रात किती टक्के पाऊस कमी होऊ शकतो एल निनोमुळे? आता जर बघितलं तर दुसऱ्या टप्प्यातला जो आपला दीर्घकालीन अनुमान आलेला आहे त्यानुसार सरासरीच्या 90% इतकाच पाऊस पडण्याची शक्यता पूर्ण देशभरामध्ये आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण स्पेसिफिकली सांगणं डिफिकल्ट जातं, परंतु महाराष्ट्रात सुद्धा सरासरीच्या कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तो मोस्ट प्रोबॅबली 90%च्या पेक्षाही कमी पडण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।